मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सर्वात सोपी आणि पटकन होणारी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बाहीची उंची 7 इंच आहे। तुम्ही तुमच्या मापाची आवडीनुसार उंची ठेवायची आहे। इथे घडी मी 9.5 इंच ठेवलेली आहे। इथे मी ब्लाउज पीसाचा कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, त्याच्यावरती बाही अशा पद्धतीने बरोबर अशी ठेवून घ्या। बरोबर तेवढ्या उंचीचा आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे। इथे आपली व्यवस्थित दापटीप टाकून झालेली आहे। आता इथे सुद्धा हे अस्तर पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपण पूर्ण अस्तर व्यवस्थित जोडून घेतलं। आता अशा पद्धतीने आपल्याला इथे बाहीची घडी करून घ्यायची आहे आणि मधून बरोबर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे आपल्याला दोन्ही बाजूने थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे, ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने। आता इथे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे। 11.5 इंचाची मी इथे पट्टी काढून घेतलेली आहे। आता ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्या। हे पहा, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे बाही आपल्याला इथे, आणि इथून बरोबर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने बाही आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला आता इथे आपल्याला बाही अशा पद्धतीने पकडा। इथे हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे आपण बरोबर मध्याचं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं। आता इथे ही बाजू ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या, बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायची आहे, आणि ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि इथे आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे आपण व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेतलं। आता ही बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। हे दोन्हीचं सुद्धा अंतर सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे, किंवा असं मोजून घ्या म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसेल। हे पहा, हे किती आहे? 2.25 इंच। मग इथे तुम्ही काय करा, 2.25 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे। हे पहा, या सुद्धा बाजूला बरोबर इथं असं 2.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे, आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। आता परत एकदा इथून आपल्याला व्यवस्थित आकारमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल। आणि इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आता इथे अशा पद्धतीने पकडा आणि बाहीचं बरोबर इथं असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन लावून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे।
इथे आपली पूर्ण बाही डिझाईन बनवून झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरती बाही डिझाईन बनवून बघायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे। आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला समान मार्किंग करूनच मग ही डिझाईन तुम्ही व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला ते व्यवस्थित दिसणार आहे। तुम्ही सुद्धा काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाईन बनवून घ्यायची आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।